हाय दादा. ज्यूस प्यायला तर चालेल ना? का त्यासाठी परवानगी हवी? दारावर आलेल्या भिकाऱ्याला सुद्धा माझ्या घरात अन्न आणि पाणी मिळतं गौरांग. पण मी तुझ्या दारावर आलेला भिकारी नाही. माझा हक्क या घरावर तुझ्या इतकाच. काय काय तुझा हक्क हक्क आहे माझा. माझंही नाव मुधोळकर आहे. हे घर तुझ्या एकट्याचं नाही, माझंही आहे. आणि हे तू नाही नाकारू शकत. गौरांग, खरं कालपर्यंत तुला बोलता येत नव्हतं आणि आज स्वतःच्या मोठ्या भावाशी तू असं बोलायलास? अरे लाज वाटते की नाही तुला? मोठा दादा आहे तुझा त्यो. का स्वतःच्या लहान भावाला आणि त्याच्या बायकोला घरातून बाहेर काढताना कुठे गेली होती ही लाज? गौरांग, तुम्ही सगळे मलाच का बोलताय? माझी काय चूक आहे? अरे माझ्याशी असं वागून दादाने चूक केली आहे. बरोबर आहे गौरांग, चूक माझी आहे. म्हणून मी हे घर सोडून जाणार नाही. आणि जर मला कोणी या घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कोर्ट जवळच आहे इथून. धाक टाकून घाबरायला मी काय लहान नाही आता. इथे प्रत्येकाला आपला हक्क मिळायलाच हवा. तू मोठा झालास गौरांग, बरोबर आहे तुझं. तू खूप मोठा झालायस आणि माझी चूक ही आहे की मला हे कधी कळलंच नाही. इतका शिकलास, ऑस्ट्रेलियाला जाऊन शिकलास. काय फी काय होती तुझ्या या कोर्सची? 20 लाख. 20 लाख. आणि कुठून आले हे 20 लाख? मीच दिले ना? एक काम कर, ते 20 लाख रुपये घेऊन ये आणि मग आपण बसून बोलू या घरावर कोणाचा किती हक्क आहे ते. जा. काय? मी कुठून आणणार 20 लाख? मला काय माहिती, तू आता मोठा झालायस. हे बघ दादा, तू असं नाही करू शकत. गौरांग, आधी ते 20 लाख घेऊन ये आणि मग आपण बोलूया. जा. आई, हे काहीतरीच. अगं मी नाही देऊ शकत 20 लाख. मग खर्च करताना लक्षात नव्हतं आलं का हे? आणि कसं आहे गौरांग, कोर्ट कचेरी मलाही कळते, तुझ्यापेक्षा जास्त चांगली कळते. जर तिथेच भेटायची इच्छा असेल ना तर तिथेच भेटू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर मुधोळकरांचं खानदानी घर नाहीये. ते सत्यजित मुधोळकरनं स्वतःच्या मेहनतीने उभं केलेलं घर आहे. तर निघ. आई, तू नेहमी गप्प का बसतेस? माझी बाजू घेऊन कधीच का बोलत नाहीस? का तू याच्या श्रीमंती पुढे लाचार झालीस? बोल ना गौरांग. निघ, नाही तर मी विसरून जाईन की तू याच आईचा मुलगा आहेस.
हा दिवस बघावा लागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. जर मला कोणी या घरातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला तर कोर्ट जवळच आहे इथून. थाक टाकून घाबरायला मी काय लहान नाहीये आता. काय हो, काय झालं? काय झालं? मला सापडत नाहीये. गौरांग माझ्याशी असं का वागला, माझं नेमकं काय चुकलं याचं कारण मला सापडत नाहीये. मंजिरी, आमच्या बापानं कर्ज करून ठेवलं म्हणून मी खूप लहान वयात मोठा झालो. रात्र शाळेत शिकलो, दिवसा काम करायचो, रद्दीतली फाटकी पुस्तक आणून शिकायचो, फाटके कपडे घालायचो. पण याला कॉन्व्हेंट मध्ये शिकवलं मी. त्याला छान कपडे, छान युनिफॉर्म, नवीन दप्तर. का तर गौरांगला त्याच्या कॉन्व्हेंटच्या मित्रांसमोर लाज वाटायला नको म्हणून सगळं छान. आणि तरीही हे काय चूक झाली का माझी? का वागतो तो असं? का? तुम्ही तुमचं कर्तव्य केलंय. मग ही चूक झाली का माझी? मंजिरी, विश्वासघात बरीच माणसं करतात, पण विश्वासघात करणाऱ्यांच्या यादीत माझ्या सख्या धाकट्या भावाचंही नाव जोडलं जावं, गौरांचं. अशी काय मोठी चूक झाली माझी? हे बघा, मी यावर सोल्युशन तर नाही देऊ शकणार, पण बोला तुम्ही, तुम्हालाच हलकं वाटेल. काय बोलायचं काय? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ग. गौरांगला बुटाची नाडी बांधता येत नाही, गौरांगला नवीन कपडे हवेत, गौरांगला नवीन दप्तर हवं, गौरांगला सायकल चालवायला शिकायची आहे, गौरांगला मित्रांबरोबर पैज लावायची आहे, गौरांगचं शाळेत कोणाशी तरी भांडण झालं, गौरांगला कशाची तरी भीती वाटते, गौरांगला नवीन फोन हवाय, गौरांगला नवीन सायकल हवी आहे, गौरांगला नवीन बाईक हवी आहे, गौरांगला ऑस्ट्रेलियाला जायचं. या सगळ्यासाठी एकच उत्तर होतं, दादा. दादाकडे आलं की गौरांगला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडायची. आणि आज तोच गौरांग मला कोर्ट कचेरीची भाषा शिकवतो, हक्काच्या गोष्टी करतो. खूप विश्वास होता माझा त्याच्यावर. पण मला अजूनही असं वाटतं, त्यांना त्यांची चूक कळल्यावर ते पुन्हा येतील. तुम्ही आशा सोडून काय उपयोग? तो येईल ग, पण मी त्याच्यावर जो विश्वास दाखवला तो कसा परत येईल? तो गेला, कायमचा गेला. तो आता परत नाही येणार. हे असं म्हणून कसं चालणार आहे? असंच असतं. विश्वास ही गोष्टच अशी असते.
एकदा गेली की परत नाही येत. आता कोणाला काय सांगायला जाऊ मी आणि स्वतःची समजूत तरी काय घालू. नाही आता नाही शक्य, नाही शक्य. अहो तुम्ही नका करू एवढी काळजी. मी आहे ना तुमच्यासोबत. आई आई काही खाऊन घ्या ना. नको ग, मला इच्छा नाही आहे. नाही, अजिबात चालणार नाही. मावशी तुला थोडं खावं लागेल, नंतर तुला गोळ्या घ्यायच्या. आई अहो असं न खाल्ल्याने प्रॉब्लेम संपणार आहेत का? मंजिरी, तू कुठे बाहेर चाललीस का? हो अगं मार्केटमध्ये जाऊन येते जरा, थोडी खरेदी करायची आहे ना. अच्छा. अगं मग प्रियाला घेऊन जा बरोबर. आई नको. अहो तुमच्यासोबत कोणीतरी हवं ना घरात. हो, आणि मावशी तसंही मला ना खूप कामं आहेत. अगं हो, पण तुला कोल्हापुरातलं काही माहिती नाहीये. आई मी जाईन, तुम्ही नका काळजी करू. बर, लवकर ये. ही बाई इथे तुझ्या बरोबर मजा मारत असताना तिथे तिचा नवरा तिला फोन करत असेल, तिची वाट बघत असेल. हो म्हणजे खरंच खूप प्रेम करतात ते माझ्यावर. म्हणजे श्वेता, अगं आई, कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? मी मस्त. केवढी बदलली आहेस तू. मग लग्न झालंय माझं आता. बरं तू इथे काय करतेस? आणि ते महत्वाचं नाहीये. मला सांग, तुझी शॉपिंग करून झाली? हो ऑलमोस्ट झाली आहे. आणि काही कामही नसेल आता? नाही अगं घरीच चालले होते. का? मग आता तू माझ्या घरी येणार आहेस? तुझ्या घरी? त्यानिमित्ताने घर बघशील ना. नाही श्वेता ऐक ना, एक काम कर, तू माझ्या घरी चल. म्हणजे इथून जवळ माझं घर आहे, सो तू माझ्या घरी येतेस, कळतंय तुला? ऐक ना माझं ऐक. हे बघ मी आहे ना घरी सांगितलेलं नाहीये, मग ते उगाच काळजी करत बसतील ग म्हणून. म्हणजे अगं एवढं काय त्यात? म्हणजे एवढा काही फरक पडणार आहे का? अर्धा तास तुला उशीर झाला तर घरी भूकंप होणार आहे का तुझ्या? अगं नाही तसं नाही, पण काळजी नको करायला ना, त्यांनी उशीर झालाय खूप. मी काही ऐकणार नाहीये तुझं, कळतंय तुला? आत्ता तू यायचंस माझ्या घरी. अगं चल ना श्वेता ऐक ना. चल. म्हणजे नाही नाही, तुम्ही विश्वास ठेवा गुजरबाई, आम्ही तुम्हाला जमिनीचा योग्य तोच भाव देऊ. फॉर्मॅलिटीज ज्या असतील त्या पूर्ण करू आपण माझ्या ऑफिसवर. हो, मी असेन किंवा विहंग भोसले माझा पार्टनर. या बाय. या राजे या. कोल्हापुरात येऊन मला 3 दिवस झाले और अब आज आए हमारा गरीब खाना देखने. तेच म्हटलं 3 दिवस झाले तरी विहंग अजून ऑफिसवर कसा नाही उगवला. ऑफिस? हा म्हणजे असंही काहीतरी असतं आपल्यात. ओ राईट, म्हटलं ऑफिस तर करायचं आहे आपल्याला, कामं सुद्धा करायचे आहेत, पण त्याआधी जरा सेटिंग घराचं. ओह, आता कम्प्लीट लावून झालंय घर, निघते मी. ओके, नाही तर पुन्हा एकदा फोन यायचा नवऱ्याचा. अगर 2 दिन और रुक जाते तो. तुला वाटलं तर तुम्हाला कायमच ठेवून घेशील. नॉट अ बैड आइडिया. मलिका हुस्न, एक खादिम आपकी खिदमत में हमेशा हाजिर रहेगा. अच्छा हाँ? ओके, निघते मी आता.
आणि हां, उद्याला यायला विसरू नकोस. लव्ह यू. बोला राजे. ओ सॉरी, ओळख करून द्यायची विसरलो. ती मॅरिड आहे. सो वॉट? अरे उलट हेच बरं असतं. नो कमिटमेंट, नो जबाबदारी, चिल. तिच्या नवऱ्याचं काय? कमाल सत्यजित. नाही सांग ना, तिच्या नवऱ्याचं काय? ही बाई इथे तुझ्या बरोबर मजा मारत असताना तिथे तिचा नवरा तिला फोन करत असेल, तिची वाट बघत असेल. त्याची काय चूक आहे सगळे? तिला तिच्या नवऱ्याची आणि तिच्या संसाराची पडलेली नाही, पण तुला अक्कल नाही. ही बाई आता तिच्या नवऱ्याच्या समोर जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकणार आहे का व्यंग? राजे शांत व्हा. बसा, मी येतोच फ्रेश होऊन. प्लीज. निघते मी आता, नाही तर पुन्हा एकदा फोन यायचा नवऱ्याचा. आई मंजिरी कुठे? मंजिरी खरेदीला गेली. गाडी कुठली नेली तिने? नाही, मला माहित नाही. माहित नाही म्हणजे तुला सांगून नाही गेली ती? अरे वा, हा कोण? मुलगा माझा. हो. हॅलो. सनी, मावशी आली आहे. बस ना तू, मी पाणी आणते. हाय, काय नाव आहे तुझं? सनी. तुझा ड्रेस छान आहे. हे घे. थँक्यू. बस ना. हो. आता बोल, कशी आहेस तू? मी मस्त. सनी, फोन ठेवतो. मावशीचा फोन आहे ना. अगं गेम खेळतोय ना. सनी, असं नाही करायचं. अगं राहू दे, ठीक आहे. सनी, सनी काय हे? बरं मॅडम, तुम्ही सांगा, कसा चालला तुमचा संसार? छान चाललाय. म्हणजे सत्यजितराव बायकोला अगदी फुलासारखं सांभाळतात, हो ना? हो, म्हणजे खरंच खूप प्रेम करतात ते माझ्यावर. फायनली लग्नानंतर तुम्ही प्रेमात पडलात. हा, म्हणजे आता कसं कधी कळलं नाही मला, पण हो. असंच असतं ग, संसार म्हणजे असाच असतो. नुसतं एकत्र राहायचंय म्हणून एकत्र राहायचं, याला काहीच अर्थ नसतो ना. जे बघ ना, प्रेम नाही, आपुलकी नाही, एकमेकांबद्दलची ओढ नाही, हे काही नवरा बायकोंचं नातं नसतं. ते नुसतं पोकळ नातं असतं, बांबू सारखं पोकळ. बाहेरून अगदी छान दिसतं, नीट दिसतं, पण आतून काय असतं ते फक्त आपल्यालाच माहिती असतं. नाही, यांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर आणि विश्वास सुद्धा आहे. ते दिसतच आहे. अगं, म्हणजे रे, एक विचारू तुला? अगं, म्हणजे मला वाटायचं, आणि मला म्हणजे अख्ख्या कॉलेजला असं वाटायचं की तू आणि आशिष, म्हणजे तू त्याच्याशीच लग्न करशील. म्हणजे असं जस्ट वाटायचं ग. काय झालं ग पुढे त्याचं?